जातील याचा सातत्याने विचार शिक्षक करत असतात आणि त्यामुळं त्या शिक्षकांचा सातत्याने डोक्यातला विचार आपली मुलं पुढे जावी. मात्र मुलं पुढे जाण्यासाठी आपल्याकडे काहीतरी पाहिजे असतं. जेव्हा आपल्याकडे पोटेन्शियल असतं तेव्हा आपण विद्यार्थ्यांना काहीतरी देऊ शकतो. असं म्हणतात की आडात असेल तरच पोहण्यात येतं आणि त्यामुळे स्वतःमध्ये काहीतरी नवीन ज्ञान नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं ही काळाची गरज आहे. आणि त्या काळाच्या गरजेप्रमाणे आपण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की प्रत्येक शिक्षक हा नवनवीन तंत्रज्ञान नवनवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आणि त्याचाच एक परिपाक म्हणजे शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च अशी असणारी विद्यावाचस्पती डिग्री PhD ची डिग्री. सोपी नसते बरं का बाळांनो. ज्यामध्ये संशोधनाचं काम जर विचारात घेतलं गेलं तर अलीकडच्या काळामध्ये प्लॅगमॅरिझमचा जो प्रकार आहे तो प्लॅगमॅरिझमचा प्रकार अत्यंत चिकित्सकपणे प्रत्येक विद्यापीठ पाहतं आणि त्यामुळे 30% पुढचा भाग जर विद्यावाचस्पतीच्या या डिग्रीमध्ये जर प्लॅगमॅरिझम मध्ये सापडला तर निश्चितपणे त्याची डिग्री त्या ठिकाणी रद्द होत असते. त्यामुळे प्रत्येक संशोधन स्वतः सखोल पद्धतीने करावं आणि त्याच्यासाठी ज्या ज्या ठिकाणी जावं लागेल जे जे काही नवनवीन आहे ते शोधून त्या संशोधनाच्या माध्यमातून माझ्या विद्यार्थ्याला ते ज्ञान प्राप्त होईल यासाठी ती डिग्री प्राप्त करण्याच्या मागचा उद्देश घेऊन आदरणीय जयमाला वटणे मॅडम यांनी हा जो गड आहे ज्ञानाचा गड तो संपादन केलेला आहे. नावाच त्यांच्या जयमाला आहे म्हणजे विजयाची माला सातत्यानं स्वतःला परिधान करणाऱ्या अशा आदरणीय जयमाला ताई जर पाहिलं गेलं तर फार पूर्वीपासून ज्यावेळेस न्यूज मी पाहतोय तेव्हापासून शिक्षण क्षेत्राला आल्यापासून एक उपक्रमशील असणाऱ्या शिक्षिका आदर्श शिक्षिका ज्या शाळेमध्ये मला सकाळी मी विचार केला होता की गोंधळवाडीला आज व्हिजिट करायची आणि त्या निमित्तानं मी धाराशिवून निघाल्यानंतर हुसुरकर सर मला भेटले आणि ते म्हटले कुठे आज व्हिजिट आहे. मी त्यांना म्हटलं आज गोंधळवाडी व्हिजिट आहे. मग म्हटले वटणे मॅडमची शाळा का म्हणजे एखाद्या शाळेला एखाद्या शिक्षकाहून आणि शिक्षिकाहून ओळखलं जातं त्याच्यापेक्षा कार्यकर्तृत्व आहेच काय आपलं. आपल्या आयुष्यात आपण प्रत्येक जण जगत असतो जगल्यानंतर प्रत्येक आयुष्य प्रत्येक क्षण उपभोगत असतो आणि त्यानंतर मरणाच्या दारावरती जात असतो. मात्र त्यानंतर जर काही उरत असतं तर ते आपलं नाव उरत असतं आणि आपलं कार्यकर्तृत्व उरत असतं आणि या कार्यकर्तृत्वानंच सर मॅडमची ओळख ही त्या शाळेची ओळख झाली. आणि त्यामुळं खरोखरच आनंदाने अभिमान वाटला की अशा उपक्रमशील शिक्षिका या प्रशाला म्हाळुंबराला या ठिकाणी लाभलेल्या येतात. राज्यस्तरावर त्यांची क्रांतिज्योती आदर्श पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं आहे. ही राज्यासाठी सुद्धा भूषणाची गोष्ट आहे कारण एखादा पुरस्कार प्राप्त केल्यानं त्या व्यक्तीची उंची वाढत नसते मात्र त्या पुरस्काराची मान्यता वाढते की त्या पुरस्काराच्या यादीमध्ये निश्चितपणे तो व्यक्ती संपादन केला आणि त्यामुळे त्या पुरस्काराच्या यादीत आदरणीय जयमालाताईंचं नाव या ठिकाणी आलं. ही सुद्धा आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. यावर्षी या प्रशालेच्या सन्मान्य मुख्याध्यापिका आदरणीय गायकवाड मॅडमचं सुद्धा प्रस्ताव आहे. त्याची पडताळणी होईल का होईल ते होईल. स्पर्धेत उतरणं हे मात्र महत्वाचं असतं आणि त्यामुळे स्पर्धेत उतरल्यानंतर टिकूत न टिकूत मात्र आपण पुढच्या टप्प्यामध्ये जाण्यासाठी आपण निश्चितपणे एक मार्गक्रमण करत असतो एक पाऊल टाकत असतो. त्या दृष्टीनं आपल्या प्रशालेचा हा जो आलेख आहे तो वाढत चाललेला आहे. या प्रशालेतल्या प्रत्येक गोष्टीमधल्या प्रत्येक विद्यार्थी मी त्या दिवशी पाहिलंय नासाला जे विद्यार्थी परीक्षेला आलेले होते त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा परीक्षेत अत्यंत शांतपणे पेपर सोडवलेला होता. मी जाणीवपूर्वक प्रत्येकाच्या हॉलवर गेलेलो होतो. त्यांच्या प्रत्येक हॉलला गेल्यानंतर मी जाणीवपूर्वक मला माहित होतं कोण कोठे विद्यार्थी आहेत. मी तुम्हाला एकदाही भेटलो नाही तिथं परीक्षेमध्ये मात्र पण पाहिलं की विद्यार्थी शांतपणे सोडत होते म्हाळुंबराचे विद्यार्थी. त्यामुळे त्यांनाही तुमच्या परीक्षेचा निकालासाठी शुभेच्छा. निकाल अवघ्या 4 दिवसात तुमच्याकडे येईल मात्र जिल्ह्याच्या दृष्टीने तुमची तयारी आजपासून चालू करा. आपलं यश निश्चित आहे. ते जर झालं तर या प्रशालेचा आलेख जो आहे तो जिल्हाभर निश्चित नव्हे तर राज्यभर झळकेल. त्यामुळे आपण ते कार्यकर्तृत्व करावं आणि ते कराल ही अपेक्षा बाळगतो. आज या ठिकाणी आदरणीय जयमालाताईंच्या सन्मानासाठी सत्कारासाठी मला येण्याचा योग लाभला आणि सर्वच शिक्षकांना भेटण्याची संधी मिळाली. त्यासोबतच मला या परिपाठामध्ये बालचिमुकल्यांना भेटण्याची संधी मिळाली तुम्हाला. त्यामुळे हा जो दुग्ध शर्करा आहे तो अत्यंत अविस्मरणीय आहे. त्यासोबतच आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आलेले आदरणीय माजी तुळजापूरचे माजी पंचायत समिती सभापती ज्यांच्या कार्यकाळामध्ये तुळजापूर पंचायत समितीचा नावलौकिक अत्यंत उच्च दर्जाचा म्हणून गणला जात होता आणि आजही तो आहे नाही असं नाहीये. मात्र ज्या व्यक्तीची उंची तशी होती नावातच शिवाजी असल्यामुळे पहा काय असतं शिवाजी माणसं ग्रेट असतं तसं काही नाही पण त्यांचं कार्यकर्तृत्व असं आहे
की संपूर्ण जिल्ह्याला सुपरिचित होतं आणि त्यामुळे त्यांनी इतरांना ओळख नसले. कसं असतं, फुलाची ओळख अशी असते, फुल इतरांना सुगंधित करत असतं, त्याचा सुगंध सोडून जात असतं. तसं सन्माननीय पंचायत समितीचे सभापती, माजी सभापती आदरणीय शिवाजीराव गायकवाड साहेब यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेला कार्यकर्तृत्वाचा उल्लेखही या ठिकाणी मनापासून घ्या वाटतो. आणि ते या ठिकाणी आले आणि आदरणीय जयमाला त्यांचं आणि त्यांचे पतीचं गौरव सुद्धा कसा होतो आणि पत्नीचा गौरवही कसा होतो. आमच्या ताईसाहेबांचा गौरव कधी झाला, ज्यावेळेस पती परमेश्वर सभापती झाले त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी सभापती महोदया म्हणून ताईंना ओळखलं जायचं. आज डॉक्टरची बायको, डॉक्टरांचे पती म्हणून आदरणीय ज्योतिबा जाधव सरांना ओळखलं जातं. त्यांनीही पुढील काळामध्ये त्या विद्यावाचस्पतीमध्ये जी डिग्री आहे ती संपादन करण्याचा प्रयत्न करा. त्यासोबतच माझं आणखीन एक शाळेच्या प्रशालेच्या सगळ्या शिक्षकांना विनंती आणि आव्हान आहे, टीईटी आणि सीटीईटीचे जर फॉर्म भरले असते तर त्याची तयारी करा. आवश्यकता भासली तर आपण त्याच्यासाठी वर्ग वेगळे घेऊ, मात्र ती परीक्षा पास होणं काळाची गरज आहे. त्यासाठी जे जे लागेल ते मी तुम्हाला पुरवायला तयार आहे आणि त्यामुळं आपण ती तयारी दर्शवावी आणि त्या स्पर्धेतून आपण आपली राहिली वाटते. झाली का? अरे वा, अभिनंदन. बघा, ताईसाहेबांचं आणखीन एक वैशिष्ट्य, प्रत्येक पाऊल टाकल तिचं यश आहे आणि त्यामुळे त्या यशवंताच्या ताईसाहेबांसाठी परत एकदा जोरदार टाळ्या वाजवू आपण. आणि प्रशालेतील शिक्षकांनाही सगळ्यांनाही या पुढच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आजच. आणि लागेल ती मदत करण्यास मी तयार आहे, तत्पर आहे, ही सांगू इच्छितो. तुम्ही ते कराल ही अपेक्षा बाळगतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. मनपूर्वक धन्यवाद.